नेशन न्यूज, आपले हक्काचे व्यासपीठ। मोक्याची जमीन विकत घेण्याच्या रागातून आडत धान्य व्यापाऱ्याला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण। नवापूर तालुक्यात मोक्याच्या जमीन विकत घेऊन चढ्या भावात विक्रीचा संशय। विसरवाडी हे गाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर असल्याने मोक्याची जागा घेण्याकरिता अनेक भूमाफिया सरसावलेले दिसून येत असतात। नवापूर तालुक्यातील गोरगरीब शेतकऱ्यांच्या महामार्गावरील जागा कवडी मोल भावात विकत घ्यायची आणि चढ्या भावात विक्री करून अमाप नफा कमवायचा असं काहींचे धंदे झाले आहेत। त्यात महामार्गावर मलाईदार जागा विकत घेता येत नाही। तथाकथित अधिकाऱ्यांना हाताशी धरत बिनशेती करायचे गोरखधंदे तालुक्यात सुरू झाले आहेत। नवापूर तालुक्यात विसरवाडी गावात 2 व्यापाऱ्यांमध्ये सिने स्टाईल तुफान मारहाणीमुळे एक जबर जखमी झाल्याची घटना घडली असून सर्वत्र हा चर्चेचा विषय ठरतोय। सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेचा तपास सुरू आहे। आडत धान्य व्यापारी स्वप्नील परमेश्वर अग्रवाल राहणार विसरवाडी यांनी विसरवाडी शिवारात एक जागा विकत घेतली होती। सदरची जागा संदीप सुभाष अग्रवाल राहणार विसरवाडी यांना घ्यायची होती। त्याचा राग मनात होता। दुपारी 12:30 वाजता स्वप्नील अग्रवाल मस्जिद रस्त्यावरून घरी जात असताना संदीप सुभाष अग्रवाल, नयन संदीप अग्रवाल, रोनक संदीप अग्रवाल, दीपा संदीप अग्रवाल यांनी स्वप्नील यास उभे करून त्याची कॉलर धरून हाताबुक्यांनी लाथांनी बेदम मारहाण केली। तसेच विटांचा तुकड्यांनी तोंडावर नाकावर मारहाण करून गंभीर जखमी केले। मारहाणीत फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची चैन, हातातील ब्रासलेट तुटून पडून नुकसान झाले। जखमी स्वप्नील अग्रवाल यांना नंदुरबार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। सदरची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। दरम्यान नवापूर तालुक्यात काही लोक शेतकरी वर्गाकडून मोक्याची जागा विकत घेऊन चढ्या भावात विक्री करत असल्याने नवापूर तहसीलदार यांनी वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे। शेतकरी भूमिहीन होत असून काही लोकांचे मनसुबे नवापूर तालुक्यात शेतकरी वर्गाला भूमिहीन करण्याचे तर नाही असा प्रश्न उपस्थित होतो। या घटनेची नोंद विसरवाडी पोलीस ठाण्यात झाली असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे करत आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.